Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 5 of chapter 8 is electric energy due to electric energy of a 2-point charges and a dipole in an electrostatic field. Electrical energy of 2-point charges and of a dipole in an electrostatic field. आता आपल्याला माहित पाहिजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी of a system of point charges is defined as electrostatic potential energy of a system of point charges defined as the total amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present लोकेशन. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही काय आहे? हे वर्क डन आहे. कधी होणारं वर्क डन? जेव्हा आपण सिस्टम ऑफ चार्जेस हे इन्फिनिटी वरून त्याच्या प्रेझेंट लोकेशन वरती आणून ठेवतो, ब्रिंग करतो, त्यावेळेस जे वर्क डन होते त्या वर्क डनला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. First, we have studied the potential energy of system of 2-point charges. Potential energy of a system of 2-point charges. Let us consider two charges Q1 and Q2 with position vectors r1 and r2 relative to some origin O. काय घेतलेलं आहे? टू चार्जेस घेतलेले आहेत Q1 आणि Q2 आणि त्याचे वेक्टर पोझिशन वेक्टर काय आहे? r1 आणि r2 आहे फ्रॉम O. To calculate the electric potential energy of two charge system, we assume that two charges Q1 and Q2 are initially at infinity. आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काढायचे आहे 2-point चार्ज सिस्टीमचं, तर आपल्याला हे अज्युम करायचे आहे की जे दोन चार्जेस आपण घेतलेले आहे Q1 आणि Q2 हे इनिशियली कुठे आहे? इन्फिनिटी वरती आहे. We then determine the work done in bringing the charges to the given location by an external energy. आणि आपल्याला वर्क डन काढायचं आहे ज्यावेळेस ते चार्जेस कन्सिडर केलेले आहे की ते दोन चार्जेस इन्फिनिटी वरती आहे आणि त्या इन्फिनिटी वरून ते दोन चार्जेस आपण ओरिजिनल लोकेशन वरती आणलेले आहे बाय युजिंग द एक्सटर्नल एजन्सी. एक्सटर्नल एजन्सी म्हणजे जर आपण फोर्सचा पण ते यूज करू शकतो. इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज Q1 टू पोझिशन A R1. आता आपण Q1 चार्ज आणलेला आहे पोझिशन A वरती. नो वर्क इज डन बिकॉज देअर इज नो एक्सटर्नल फील्ड अगेन्स्ट विच वर्क नीड टू डन. आता आपण हा चार्ज Q1 चार्ज आणलेला आहे A पोझिशन वरती, त्यावेळेस काहीही वर्क डन होणार नाही. दॅट इज W1 इज इक्वल्स टू काय राहील? 0 राहील. This charge is produce a potential in a space is given by the charge Q1 produces a potential in space given by V1 is equals to 1 upon 4 pi epsilon naught Q1 upon R1. This is equation 1 where W1 is equals to 0. म्हणजे वर्क डन काय राहील? 0 राहील. त्यावेळेस जे पोटेन्शियल
होईल ते काय येईल V1 इज इक्वल्स टू 1/4πε0 Q1 अपॉन R1. दिस इज इक्वेशन 1 where R1 is the distance of point A from the origin. When we bring the charge Q2 from infinity to B R2 at a distance R12 from Q1, work done is W2. आता आपण चार्ज Q2 आणलेला आहे इन्फिनिटी वरून B पॉइंट वरती BR2 वरती. आता हे B पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे R12 वरती आहे म्हणजे काहीतरी वर्क डन होईल इथे. तर ते किती वर्क डन राहील W2 इज इक्वल्स टू पोटेन्शियल ऍट B ड्यू टू चार्ज Q. या पॉइंट B वरती किती पोटेन्शियल होईल चार्ज Q वरून Q मुळे इंटू Q2. हेन्स इज इक्वल्स टू Q1 अपॉन 4πε0. डिस्टन्स किती आहे R12 म्हणून किती होईल पोटेन्शियल ऍट B ड्यू टू चार्ज Q1 इज इक्वल्स टू Q1 अपॉन 4πε0 R12 into Q2 where AB is equals to R12. This is equation 2. This work done in bringing the two charges to their respective location is stored as the potential energy of the configuration of two charges. जे वर्क डन आहे जे आपण दोन चार्जेस ब्रिंग केलेले आहे इन्फिनिटी वरून त्याच्या ओरिजिनल लोकेशन वरती ते जे वर्क डन होत आहे ते आपण एनर्जीच्या फॉर्म मध्ये काय करत आहे स्टोअर करत आहे. दिस स्टोअर्ड एनर्जी इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. म्हणून आपण इथे पोटेन्शियल एनर्जी इंडिकेट केलेली आहे यूनी. हेन्स U इज इक्वल्स टू 1/4πε0 Q1 Q2 upon R12. The equation can be generalized for the system of any number of point charges. आता हे जे इक्वेशन आहे फक्त आपण 2 पॉइंट चार्जेस साठी घेतलेलं आहे. हे जनरलाइज होऊ शकते नंबर ऑफ पॉइंट चार्जेस साठी Q1 Q2 अप टू Qn. नेक्स्ट वी हैव स्टडीड द पोटेंशियल एनर्जी फॉर सिस्टम ऑफ n पॉइंट चार्जेस. आता n पॉइंट चार्जेस साठी किती पोटेंशियल एनर्जी राहील ते आपल्याला बघायचं आहे. पोटेंशियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ n point charges. The equation gives an expression for potential energy for a system of two charges. आताच आपण जे इक्वेशन बघितलं U is equals to 1/4πε0 Q1 Q2 upon R12. हे इक्वेशन काय इंडिकेट करता पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू सिस्टम ऑफ चार्जेस साठी. वी नाउ analyze the situation for the system of n point charges. आता आपल्याला n point charges consider करायचे आहे. In bringing a charge Q3 from infinity to C R3, work has to be done against the electrostatic forces of both Q1 and Q2. आता आपण इथे थर्ड चार्ज घेतलेला आहे Q3 आणि Q3 ला आपण इन्फिनिटी वरून C पॉइंट वरती आणलेला आहे. C R3 पोझिशन वेक्टर आहे त्याचं. त्यावेळेस जे वर्क डन होईल अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या तिथे दोन चार्जेस ऍक्ट होईल. कोणते कोणते Q1 आणि Q2. म्हणून वर्क डन W3 इज इक्वल्स टू पोटेन्शियल C ड्यू टू Q1 अँड Q2 into Q3 is equals to 1/4πε0. Q1 साठी काय राहील Q1 अपॉन चार्ज Q1 मुळे जे पोटेन्शियल राहील काय Q1 अपॉन R13 प्लस चार्ज 2 मुळे काय होईल Q2 अपॉन R23 into Q3 is equals to 1/4πε0 in bracket Q1 Q3 upon R13 plus Q2 Q3 upon R
2, 3. Similarly, in bringing the charges Q4 from infinity to D, R4, W4 is equals to 1 upon 4 pi epsilon naught in bracket Q1 Q4 upon R14 plus Q2 Q4 upon R24 plus Q3 Q4 upon R34. Hence, we know that the work done is nothing but the potential work done is stored in the form of potential energy. Hence, U is equals to 1 upon 4 pi epsilon naught summation all pairs Qj Qk upon Rjk. In next, we have studied the potential energy of a single charge in an external field. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी करायची आहे सिंगल चार्जची आणि तो सिंगल चार्ज कुठे आहे एक्सटर्नल फील्ड मध्ये आहे. If VR is the external potential at any point P having position vector R, then by definition, hence the work done in bringing a charge Q from infinity to the given point in the external field is QVR. This work done is stored in the form of potential energy of a system of charges, charge Q. Hence, the potential energy of system of single charge Q at R is an external field is given by potential energy is equals to QV in bracket R. आता आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ टू चार्जेस इन अन एक्सटर्नल फील्ड. आता एक टू चार्ज घेतला. आता पहिले आपण सिंगल चार्ज साठी घेतलेला आहे पोटेन्शियल एनर्जी इन एक्सटर्नल फील्ड. आता पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ टू चार्जेस इन अन एक्सटर्नल फील्ड. In order to find the potential energy of system of two charges Q1 and Q2 located at R1 and R2 respectively in an external field, we calculate the work done in bringing the charge Q1 from infinity to R. The equation is equals to potential energy is equals to QVR. आताच आपण बघितलं potential energy of a single charge in an external field. So, कारण potential energy is equals to QV in bracket R. Position vector आहे R. Hence, the work done on Q2. To bring the charge Q2 from R2, the work is done not only against the external field E, but also against the field due to Q1. आता आपण चार्ज Q2 आणलेला आहे इन्फिनिटी वरून पोझिशन वेक्टर आर वरती. तर तिथे काय होईल वर्क डन होईल कशाच्या विरोधात एक्सटर्नल फील्ड ई आणि एक्सटर्नल अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड ड्यू टू Q1. म्हणून वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड इज इक्वल्स टू Q2VR2 and work done on Q2 against the field due to Q1 is equals to Q1 Q2 upon 4 pi epsilon naught R12, where R12 the distance between Q1 and Q2. By the principle of superposition for fields, we add up the work done on Q2 against the two fields. Hence, the work done in bringing Q2 to R2 is equals to QVR2 plus Q1 plus Q2 upon 4 pi epsilon naught R12. This is equation 2. From equation 1 and 2, the potential energy of a system is equals to total work done in assembling the configuration is equals to Q1 V R1 plus Q2 V R2 plus Q1 Q2 upon 4 pi epsilon naught
R1, 2. Next, we have studied the potential energy of a potential energy of a dipole in an external field. In an external field. Potential energy of a dipole in an external field. आता आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ 2 चार्जेस इन एन एक्सटर्नल फील्ड. आता आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए डायपोल इन एन एक्सटर्नल field. Consider a dipole with charges -q and +q separated by a finite distance 2L. Placed in a uniform electric field E. It experiences a torque which tends to rotate it as shown in फिगर. काय घेतलेलं आहे, 2 चार्ज घेतलेला आहे -q आणि +q, ज्याच्यामुळे डायपोल तयार झालेला आहे आणि ते 2 चार्जेस सेपरेट झालेले आहे फायनाइट डिस्टन्सनी 2L नी. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हे काय डायपोल मुवमेंट करत आहे आणि कशात पुटअप केलेले आहे, ते प्लेस केलेले आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ई वरती. त्यावरती आपल्याला माहित आहे तर काय होईल, डायपोल मुवमेंट मध्ये काय होते, टॉर्क एक्सपिरियन्स होते. टॉर्क त्याच्यावरती ऍक्ट होतो. टॉर्क ऍक्ट झाल्यामुळे ते काय होतात, रोटेट होतात. हेच टॉर्क इज इक्वल्स टू P इंटू टॉ इज इक्वल्स टू P क्रॉस E और टॉ इज इक्वल्स टू PE साइन थीटा. P क्रॉस E क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून PE साइन थीटा. टोटल वर्क डन W इज इक्वल्स टू in order to neutralize this torque, let us assume an external torque external is applied. आता हे जे टॉर्क आहे आपल्याला जे न्यूट्रलाइज करायचं असेल तर तितकाच टॉर्क आपल्याला अप्लाय करावं लागेल एक्सटर्नली. म्हणून टॉर्क एक्सटर्नल आपण अप्लाय करू. which rotate it an plane of paper from angle θ0 to angle theta without angular acceleration and at an infinitesimal angular speed. तितकाच टॉर्क आपण एक्सटर्नली ऍक्ट करू. त्यामुळे काय होईल, प्लेन ऑफ पेपर रोटेट होईल फ्रॉम अँगल θ0 टू अँगल थीटा. त्यावेळेस अँगुलर ऍक्सिलरेशन होणार नाही आणि इन्फायनाइटेसिमल अँगुलर त्याचा स्पीड राहील. त्यावेळेस जे वर्क डन होईल, वर्क डन बाय एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट झाल्यामुळे वर्क डन होईल. वर्क डन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन θ0 टू थीटा टॉर्क एक्सटर्नल थीटा डी थीटा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन θ0 टू थीटा टॉर्क PE साइन थीटा डी थीटा इज इक्वल्स टू पोटेन्शियल PE साइन थीटाचे इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा लिमिट θ0 टू थीटा इज इक्वल्स टू PE लिमिट पुटअप केली आपण मायनस कॉस थीटा मायनस कॉस θ0 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू PE माइनस कॉस थीटा प्लस कॉस θ0 और कॉस θ0 इज इक्वल्स टू PE इज इक्वल्स टू कॉस θ0 माइनस कॉस थीटा θ0 माइनस theta cos theta. This work done is stored as the potential energy of the system in the position when the dipole makes an angle theta with the electric field.
जे वर्क डन आहे, हे जे वर्क डन आहे हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये काय होत आहे, स्टोअर होत आहे. आणि जिथे डायपोल मेक्स अँगल किती करत आहे, थीटा करत आहे. व्हेन इलेक्ट्रिक फील्ड देन द झिरो पोटेन्शियल एनर्जी कॅन बी चूज ॲज पर कन्व्हिनियंट. वी चूज यू थीटा नॉट इज इक्वल्स टू 0. जर झिरो इलेक्ट्रिक पोटेन्शियल, झिरो पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर केलं तर यू थीटा नॉट ची व्हॅल्यू करेल 0 राहील. यू थीटा मायनस यू थीटा नॉट इज इक्वल्स टू पीई कॉस थीटा नॉट मायनस कॉस थीटा. इफ इनिशियली द डायपोल इज परपेंडिक्युलर टू फील्ड, जर डायपोल, हे जे डायपोल आहे हे परपेंडिक्युलर राहील असेल फील्डला, असं असेल फील्डला, तर थीटा नॉट किती राहील, π/2. डायपोल जर परपेंडिक्युलर असेल तर काय राहील, π/2 राहील. देन यू थीटा इज इक्वल्स टू पीई कॉस थीटा नॉट ची व्हॅल्यू किती आहे, π/2. π/2 मायनस कॉस थीटा इज इक्वल्स टू मायनस पीई कॉस थीटा. π/2 cos π/2 is nothing but 1. U theta is equals to minus P dot E. This is dot product. आता if initially the dipole is parallel to field. आता जर dipole parallel असेल फील्डला, फील्ड ही फील्ड आहे आणि हे डायपोल, इथे डायपोल परपेंडिक्युलर होतं. आता इथे फील्डला डायपोल पॅरलल आहे, डायपोल पॅरलल आहे. तर थीटा किती राहील, 0. थीटा नॉट, हेन्स यू थीटा इज इक्वल्स टू पी कॉस 0 मायनस कॉस थीटा. यू थीटा इज इक्वल्स टू पीई कॉस 0 इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस थीटा. This is the potential energy of a dipole in an external field. Thank you for watching this video. In next video, we have studied the dielectric and electric polarization. Reduction of electric field due to polarization of dielectric. Thank you.